नेहरू नगर के श्री गणेश कृपा हाउसिंग सोसाइटी में अस्पताल निर्माण को लेकर विवाद गहराता जा रहा है। स्थानीय निवासियों का आरोप है कि बिल्डिंग निर्माण से पहले बिल्डर ने आश्वासन दिया था कि परिसर में भविष्य में होटल, अस्पताल या मॉल जैसी व्यावसायिक गतिविधियां नहीं होगी। इसके बावजूद अब ग्राउंड फ्लोर और पहली मंजिल पर अस्पताल का निर्माण कार्य जारी है, जिससे सोसाइटी के लोगों में भारी नाराजगी है। स्थानीय लोगों का कहना है कि अस्पताल शुरू होने से ट्रैफिक, पार्किंग और शोर जैसी समस्याएं बढ़ेगी तथा सोसाइटी का शांत वातावरण प्रभावित होगा। मीडिया से बातचीत में रहवासियों ने प्रशासन से तत्काल हस्तक्षेप कर अस्पताल निर्माण पर रोक लगाने और बिल्डर द्वारा किए गए वादों की जांच करने की मांग की है। मी मिसेस शाजिया मुल्ला, बिल्डिंग गणेश कृपा सोसायटी, श्री गणेश कृपा सोसायटीची सभासद। आमचं प्रोजेक्ट आम्हाला 13 वर्षानंतर हातात मिळालं, ठीक आहे। ते दिलं आम्ही हिरानी मंथन यांनी आम्हाला स्वाधीन केलं। त्यापूर्वीच्याही काही गोष्टी आहेत त्या बिल्डिंग हातात देण्याच्या आधी झालेल्या गोष्टी, त्या बहुतेक खूप गोष्टींना या बिल्डरने डिनाय केलं। तरीही आमच्या ज्या परिस्थिती होत्या त्या परिस्थिती थ्रू आम्ही येऊन खूप सिनियर सिटीजन याच्यातून, या सदम्यातून, म्हणजे हे 13 वर्षाचं जे गॅप झालं त्याच्यामध्ये आम्ही 4-5 सिनियर सिटीजनना त्या त्रासातून गमावलेलं सुद्धा आहे। या व्यतिरिक्त 13 वर्षांनंतर प्रोजेक्ट मिळाल्यावर आम्हाला नंतर कळण्यात आलं की 6 महिन्यानंतर 6-7 महिन्यानंतर क्लिअर झालं की ती बिल्डिंग दिली आहे, फर्स्ट फ्लोर हा कमर्शियल एरिया हॉस्पिटलसाठी दिलेला आहे आणि मॅटर्निटी IVF सेंटरसाठी दिलेला आहे। पण ह्या गोष्टीसाठी सोसायटीने 13 वर्ष आधी जेव्हा बिल्डरशी बोलणं होत होतं तेव्हाच हॉटेल, तुमचं हॉस्पिटल या गोष्टींसाठी देऊ नये ही त्यांची, आमची कळकळीची रिक्वेस्ट होती त्यांच्यावर। पण या गोष्टी लेखी सुद्धा, त्या गोष्टींना डिनाय करून हिरानी मंथन यांनी हे काम सुरू केलं। त्याच्या बावजूद आम्ही खूप गोष्टींसाठी अपोज केला की या हँडओव्हर करण्यासाठी डॉक्टरला, हॉस्पिटलसाठी त्यांच्याकडे सॅटिस्फॅक्टरी एकही परमिशन नाही आहे। आमच्याकडे हाही प्रूफ आहे की त्यामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही प्रत्येकाला मॅनेज केलंय, ऑफिशियली अनऑफिशियली, हे स्टेटमेंटचं प्रूफ आमच्याकडे हजर आहे बिल्डरचं। यामध्ये म्हाडाचे कार्यकारी आणि म्हणजे या लोकांनी परमिशन कशा, माझ्याकडे तोही लेआउट आहे, या परमिशन आणि या परमिशन पास झाल्या जिथे सोसायटीचं बिलकुलही कन्सेंट नाही आहे। या लेआउट मध्ये बघाल तर तृप्ती शिंदे ही ओनर आहे। इनोव्हेशन हा लोटलीकर आर्किटेक्ट आहेत, त्यांच्या थ्रू हा लेआउट त्यांनी अपडेट केलाय आणि हा आता अनऑथराइजपणे संस्थेला लूप मध्ये न घेता एक्झिक्यूट करण्यात येतोय आणि जे आम्हाला मान्य नाहीये। याबद्दल आम्ही ऑलरेडी कोर्टामध्ये केस फाईल केलेली आहे आणि तिथे तो विषय न्याय प्रक्रिया सुरू आहे, अजून न्याय प्रक्रिया चालू आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारची सोसायटीची NOC घेतलेली नाहीये आणि NOC न घेता पण यांनी जबरदस्तीने मनमानीने हे सगळं तोडफोडचं काम चालू आहे। पहिली गोष्ट म्हणजे, आणि सगळ्या बिल्डिंग जेव्हा जसं त्यांच्या याच्यामध्ये आहे, हा प्लॅन कोणी सँक्शन केला, बिल्डिंगला OC नाहीये अजून, आणि तरी पण आणि हे जे लेआउट बघताय, हे लेआउट मध्ये कॉमन एरिया याचं एन्क्रोचमेंट होत आहे। हे लेआउट ओनर तृप्ती शिंदे ही फक्त त्या फ्लॅटची ओनर आहे, त्या जागेची जे काही युनिट आहे त्या युनिटची ओनर आहे, ती कॉमन स्पेसेसची ओनर नाही आहे। त्याच्यासाठी संस्था ही ओनर आहे। तरी हे लेआउट परस्पर कसे पुटअप केले जातात, अप्रूव्ह केले जातात, म्हाडामधनं यांना अप्रुव्हल कसं मिळतं, बिल्डिंग सेल्स मधनं तृप्ती शिंदे या व्यक्तीला फक्त हे अप्रुव्हल देण्यात आलंय आणि या कागदपत्रांवरती अनऑथराइज काम करते। ह्याच्यामध्ये संस्था कुठेही CC मध्ये नाहीये, म्हणजे सोसायटीचा एकंदरी काही सहभाग नाहीये। सोसायटीची परमिशन हा महत्वाचा मुद्दाच नाहीये। बिल्डरने पहिला माळा हा फक्त तृप्ती शिंदे आणि पूर्ण सोसायटी तृप्ती शिंदेच्या मालकीची हे अझम्पशन करून वागवलं आहे आणि या मुद्द्याला आम्ही टोटल अपोज करतो। यासाठी आम्हाला आता वाटेल ते करावं लागेल, आम्ही तयार आहोत। आमच्याकडे ड्रेनेजचं सिस्टम नाहीये या बिल्डिंग मध्ये, प्रत्येक बिल्डिंग मध्ये सिनियर सिटीजन, लहान मुलं, पॅसेज बघा तुम्ही, अगर तिथे एरिया बघितला तर किती मोठा पॅसेज आहे आमच्याकडे, तुम्ही बघू शकता व्हॉट एरिया आमच्याकडे आहे की आम्ही त्यासाठी मुलांसाठी, सिनियरसाठी, कार्यक्रमासाठी वापरू शकतो। त्याशिवाय परत आतमध्ये येऊन त्यांना एंट्री हवी आहे, यासाठी टोटल आमचा अपोज आहे आणि यासाठी आता आम्हाला वाटेल ते करावं लागेल तर आम्ही करायला तयार आहोत आणि आम्ही ते बसणारच। पहिल्या माळ्यावर जी जागा होती कमर्शियल साठी होती, तिथे 2 रेसिडेन्शियल फ्लॅट पण होते, तर त्यांनी पार्टिशन केलं। त्यांनी काय केलं, ते संपूर्ण आणि तो संपूर्ण भाग त्यांनी रेसिडेन्शियल वेगळा केला, भिंत पाडली तिथे आणि त्याने कॉमन पॅसेज आतमध्ये घेतला। त्या 2 लिफ्ट पण आहे तिथे, यांच्याकडे लिफ्ट नाही, काही नाही, आणि तरी देखील त्याने त्यांच्याकडनं NOC घेतली आहे रेसिडेन्शियल कडनं
की भविष्यामध्ये काय प्रॉब्लेम क्रिएट झाला तर आमचं ऑब्जेक्शन नाही सर करायचं आणि तुम्ही शेअर केसने खाली यायचं. तुम्हाला लिफ्ट वापरायला त्यांना कुठल्याही प्रकारची त्याने भिंत पाडल्यामुळे सुविधा उपलब्धच नाहीये आणि कुठल्या स्थान आहे आणि हे काम परत केलंच कसं आतमध्ये टाकीवर पाण्याच्या टाकीवर आंदोलनाची पूर्ण तयारी आज उतरलोच आहे. आम्ही आंदोलनासाठी आलोय आणि सुरूच करावं आता काम फक्त. आम्ही आता त्यांना काम करायलाच देणार नाही. आमचा कडाडून विरोध आहे आणि भविष्यात कमर्शियल हे हॉस्पिटलसाठी द्यायचं होतं तर त्यांनी सुरुवातीपासूनच त्यावेळेला त्यांनी ड्रेनेज सिस्टम त्यांचा कॉमन पॅसेज जो आहे आमचा वापर आता घेतायत ते या सगळ्या गोष्टी त्यांनी वेगळ्या करायला हव्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी कन्स्ट्रक्शन करायला हवं होतं की ते त्याने केलेलं नाहीये. मग आणि ही कोर्ट मॅटर आता चालू आहे. मग त्याच्यानंतर आता हे ओसी नसतानाही कसं काम करतात. जर त्यांना तिथे मॅटर्निटी होम करायचं होतं तर त्यासाठी जी सिस्टम लागते त्याप्रमाणे त्यांनी बांधकाम करायला हवं होतं जे केलेलं नाहीये. मग आता का करतायत यासाठी आम्हाला आमचा पहिल्यापासूनच विरोध आहे. याला आम्हाला इथे हॉस्पिटल नकोय.